नमस्कार. आज आपण एका अशा शौर्यगाथेबद्दल बोलणार आहोत जी निष्ठा आणि बलिदानाचं प्रतीक आहे. हो. बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंडीतील त्यांची ती अविस्मरणीय झुंज. आपल्याकडे जी माहिती आहे एका यूट्यूब स्क्रिप्टवर आधारित, त्यातून आपण या कथेमागचा अर्थ, महत्त्वाचे क्षण आणि प्रेरणा समजून घेऊया. सुरुवात एका विचाराने करतो. इतिहास राजांना विजयांसाठी ओळखतो, बरोबर. पण काही योद्धे त्यांच्या त्यागाने अमर होतात. बाजीप्रभू देशपांडे हे असेच एक वीर ज्यांच्यामुळे मराठा स्वराज्य वाचलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. मराठ्यांच्या इतिहासातलं हे एक अत्यंत महत्वाचं आणि खरं सांगायचं तर खूप प्रेरणा देणारं पान आहे. यात केवळ शौर्य नाहीये, तर शिवाजी महाराजांप्रती असलेली ती अटूट निष्ठा आणि स्वराज्यासाठी केलेला तो सर्वोच्च त्याग दिसतो. ही गोष्ट फक्त एका लढाईची नाहीये, तर एका ध्येयासाठी सर्वस्व कसं अर्पण करायचं याचं उदाहरण आहे. तर मग या महान त्यागाची पार्श्वभूमी काय होती? म्हणजे नक्की काय परिस्थिती होती त्यावेळेला? थोडं पन्हाळगडाच्या वेढ्याबद्दल बोलूया का? हो, नक्कीच. त्यावेळी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे हा गड, आणि त्यांना वेढा घातला होता आदिलशाही सरदार सिद्दी जोहरने. विजापूरची आदिलशाही म्हणजे तेव्हा मोठी सत्ता होती दक्षिणेत. अच्छा. आणि हा काही साधा वेढा नव्हता. सिद्दी जोहरने प्रचंड फौज आणली होती. खूप साधन सामुग्री होती त्याच्याकडे. गड असा काही वेढला होता की अक्षरशः मुंगीलाही वाव नव्हता बाहेर पडायला. म्हणजे महाराज पूर्णपणे अडकले होते शत्रूच्या कचाट्यात. हा वेढा इतका गंभीर का मानला जातो? म्हणजे आदिलशाहीचे हल्ले तर आधी झाले होते ना? बरोबर आहे, पण यात काही गोष्टी होत्या. एक तर सिद्दी जोहर स्वतः खूप महत्वाकांक्षी आणि काय म्हणतात त्याला, क्रूर म्हणून ओळखला जायचा. त्याला कोणत्याही परिस्थितीत महाराजांना पकडायचं होतं किंवा संपवायचं होतं. दुसरं म्हणजे वेढा खूप नियोजनबद्ध होता. गडावर येणारी सगळे मार्ग, रसद पुरवठा सगळं तोडून टाकलं होतं आणि सतत गडावर दबाव ठेवला होता. आणि पावसाळ्याचे दिवस होते ना? अगदी. त्यामुळे निसर्गाची साथ पण नव्हती. उलट निसरद्या वाटा, धुकं यामुळे वेढा आणखी घट्ट झाला होता. परिस्थिती खूप बिकट होती. महाराजांचं आणि स्वराज्याचं भवितव्य धोक्यात आलं होतं. अशा परिस्थितीतून बाहेर पडणं म्हणजे खरंच मोठ्या धाडसाचं काम. मग महाराजांनी काय योजना आखली? महाराजांनी विशालगडाकडे निष्ठायची योजना आखली. खूप धाडसी आणि तितकीच धोकादायक योजना होती ती. कारण विशालगड तुलनेने जास्त सुरक्षित होता. तिथे पोचल्यावर पुढची रणनीती आखता आली असती. पण पन्हाळ्यावरून विशालगडापर्यंत जाणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखंच होतं. काय अडचणी होत्या? घनदाट जंगल होतं, पाऊस मुसळधार, वाटा निसरड्या, आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे शत्रूचा पाठलाग. आणि ही योजना मग प्रत्यक्षात कशी आणली गेली? म्हणजे रात्रीच्या अंधारातच ना? हो, बरोबर. एका पावसाळी रात्री महाराज आणि त्यांचे सुमारे 600 अत्यंत विश्वासू मावळे, म्हणजे ज्यांनी स्वराज्यासाठी जीव द्यायची तयारी ठेवली होती, असे सैनिक निवडक लोकांना घेऊन गड उतरले. योजना अशी होती की शक्य तितकं गुपचूप वेगाने विशालगडाकडे जायचं. पण शत्रूचे हेर पण खूप सावध होते. म्हणजे गुप्तता पाळूनही शत्रूला कळलंच. कसं कळलं असेल याबद्दल काही माहिती आहे का? नक्की तपशील नाहीये, पण असं मानलं जातं की एवढ्या मोठ्या संख्येनं हालचाल झाल्यावर शत्रूच्या गस्ती पथकांना किंवा हेरांना संशय आला असावा. काही ठिकाणी असंही म्हणतात की महाराजांसारखा दिसणारा एक माणूस, शिवा काशीद किंवा काही जण शिवा नाही म्हणतात, त्यांना पालखीत बसवून शत्रूला फसवायचा प्रयत्न झाला. पण सिद्दी जोहर लगेच सावध झाला. अच्छा. मुख्य गोष्ट ही की महाराज पुढे जात असतानाच शत्रूच्या मोठ्या सैन्यानं पाठलाग सुरू केला. आता परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. पुढे महाराज आणि काही मावळे, मागे हजारो सैनिक. वेळ खूप कमी होता आणि इथेच मग बाजीप्रभूंनी ती भूमिका घेतली. अगदी. पाठलाग होतोय हे कळल्यावर सगळ्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि त्याच वेळी बाजीप्रभू देशपांडे पुढे आले. त्यांनी महाराजांना थांबवलं आणि अगदी ठामपणे सांगितलं, महाराज, तुम्ही निम्मे मावळे घेऊन विशालगडाकडे निघा. तुमच्या वाटेत काही अडथळा येणार नाही, ही जबाबदारी माझी. अरे वा. मी आणि उरलेले 300 मावळे इथे या खिंडीत शत्रूला रोखून धरतो. जोपर्यंत विशालगडावरून तोफांचा आवाज येत नाही, म्हणजे तुम्ही सुखरूप पोचल्याचा इशारा, तोपर्यंत एकही शत्रू पुढे जाणार नाही, भले आमचे प्राण गेले तरी चालतील. हे फक्त शब्द नव्हते, हा एक प्रचंड मोठा विश्वास होता. यातून बाजीप्रभूंची निष्ठा तर दिसतेच, पण महाराजांनी आपल्या लोकांमध्ये किती आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठा रुजवली होती हे पण दिसतं. खरंय. स्वतःहून मृत्यूच्या दाढेत जाणं हे केवळ भावनेतून नाही येत. बरोबर.
हा क्षण म्हणजे नेतृत्वावरील विश्वासाचं एक अजोड उदाहरण आहे. महाराजांनी पण बाजीप्रभूंच्या शब्दावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास टाकला. जड अंतःकरणाने ते पुढे निघाले असतील आणि आता बाजीप्रभू आणि त्यांच्या 300 मावळ्यांवर स्वराज्याचं भवितव्य अवलंबून होतं. त्यांनी लढण्यासाठी जागा निवडली ती घोडखिंड, जी नंतर पावनखिंड झाली. ही जागा निवडण्यामागे काय विचार होता? फक्त भौगोलिक कारण होतं? घोडखिंड जी नंतर पावन झाली, ती जागा लढण्यासाठी नैसर्गिकरित्याच खूप चांगली होती. ती एक अरुंद दरी किंवा खिंड होती, म्हणजे एका वेळेला फक्त काही मोजकेच सैनिक त्यातून पुढे येऊ शकत होते. अच्छा. बाजीप्रभूंनी या भौगोलिक रचनेचा अचूक फायदा घेतला. शत्रू कितीही मोठा असला तरी या अरुंद जागेमुळे ते एकदम हल्ला करू शकत नव्हते. त्यांना अक्षरशः रांगेत किंवा लहान गटांमध्येच यावं लागत होतं. त्यामुळे 300 मावळ्यांना हजारो सैनिकांशी लढणं शक्य झालं. अगदी. ही केवळ शौर्याची गोष्ट नाही, तर उत्कृष्ट युद्धनीती पण होती. आता आपण कल्पना करूया त्या दृश्याची. एका बाजूला बाजीप्रभू आणि त्यांचे 300 मावळे. मृत्यू समोर आहे, पण केवळ एका वचनासाठी, एका ध्येयासाठी लढायला तयार. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी मसूदच्या नेतृत्वाखाली सिद्धी जव्हरचा जावई होता तो, जो पाठलाग करत होता. हजारो सैनिक त्वेषानं खिंड ओलांडायचा प्रयत्न करत आहेत. काय झालं असेल त्या खिंडीत? ती लढाई म्हणजे शौर्याची परमावधी होती. बाजीप्रभू आणि मावळे खिंडीच्या तोंडाशी अक्षरशः भिंत बनून उभे राहिले. अभेद्य भिंत. शत्रूचा प्रत्येक हल्ला त्यांनी परतवला. हर हर महादेवच्या घोषणांनी ती खिंड दणाणून गेली होती. शत्रूचे सैनिक पुढे यायचा प्रयत्न करायचे आणि मराठे त्यांना कापून काढायचे. रक्ताचे पाठ वाहिले असतील, पण मावळ्यांचा निर्धार अजिबात कमी झाला नाही. आणि स्वतः बाजीप्रभू ते कसे लढत होते त्यांच्याबद्दल काय सांगतात? बाजीप्रभू देशपांडे नुसते लढत नव्हते. ते जणू काही काळ बनून शत्रूवर तुटून पडले होते. दोन्ही हातात तलवारी, काही ठिकाणी एक तलवार आणि एक दांडपट्टा असं वर्णन आहे, घेऊन सिंहासारखे लढत होते. दांडपट्टा म्हणजे ती लांब लवचिक पात्याची तलवार ना? हो, तीच. त्यांनी शत्रूचे असंख्य वार स्वतःच्या अंगावर घेतले. रक्ताने पूर्ण न्हाऊन निघाले होते. खूप जखमा झाल्या होत्या, पण त्यांची तलवार थांबली नाही. त्यांचं ते रौद्र रूप आणि धैर्य पाहून त्यांच्या मावळ्यांना पण अजून जोर चढला होता. ते फक्त लढत नव्हते, तर आपल्या सैनिकांचं मनोधैर्य पण वाढवत होते. त्यांना धीर देत होते. अनेक तास चालली असेल ही लढाई. इतका वेळ 300 मावळ्यांनी हजारो सैनिकांना कसं काय रोखलं? फक्त खिंड अरुंद होती म्हणून, की आणखी काही होतं? खिंडीचा अरुंदपणा हा तर मुख्य फायदा होताच, पण फक्त तेवढं नव्हतं. मराठ्यांनी गनिमी काव्याचे पण काही डावपेच वापरले असतील. म्हणजे कसं? कदाचित टप्प्याटप्प्याने मागे हटून शत्रूला खिंडीत ओढायचं आणि मग जोरदार हल्ला करायचा, किंवा वरून दगडधोंडे फेकायचे. अशा युक्त्या वापरल्या असण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तो असामान्य निर्धार. प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा सैनिक आहे, राजांना वाचवायचं आहे, ही भावना त्यांच्यात होती. त्यांनी अक्षरशः अनेक तास, काही जण म्हणतात 5-6 तास, शत्रूला 1 इंचही पुढे येऊ दिलं नाही. आणि या सगळ्यात इतक्या वेदना होत असतानाही बाजीप्रभूंच्या मनात एकच विचार होता. हो, ते लढत होते, जखमी होत होते, पण त्यांचं सगळं लक्ष विशालगडाकडे होतं. ते आपल्या दूतांना परत परत विचारायचे, आवाज आला का तोफांचा? महाराज गडावर पोहोचले का? स्वतःचं जीवन, स्वतःच्या वेदना सगळं विसरून गेले होते ते. महाराजांचं सुरक्षित पोहोचणं हेच एक ध्येय होतं त्यांच्यासमोर. ही निष्ठा आणि कर्तव्यपरायणता खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. आणि मग अखेर तो क्षण आला. कित्येक तासांच्या त्या रक्तरंजित लढाईनंतर विशालगडावरून तोफांचे ते 3 आवाज आले. हो, तो संकेत होता की महाराज सुखरूप गडावर पोहोचले आहेत. तो आवाज ऐकून काय वाटलं असेल बाजीप्रभूंना? तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावरचं ते शौर्याचं तेज एकदम शांत झालं, समाधानात बदललं. असंख्य जखमांमुळे ते आधीच खाली कोसळले होते, पण कान आणि मन त्या आवाजाकडेच होते. तो आवाज ऐकून खात्री झाली की त्यांनी घेतलेलं वचन पूर्ण झालं. स्वराज्य आता सुरक्षित आहे, आपलं काम फत्ते झालं. असं म्हणतात त्यांचे शेवटचे शब्द होते, राजे पोहोचले, माझं काम झालं, आता सुखाने मरतो. आणि त्याच परम समाधानात त्यांनी प्राण सोडले. काय क्षण असेल तो! एका वचनासाठी, एका ध्येयासाठी प्राणांची आहुती. बाजीप्रभूंनी दिलेलं वचन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पाळलं. होय, त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या त्या 300 वीरांनी स्वराज्याच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.
त्या लढाईत बाजीप्रभूंसोबत बहुतेक सगळे मावळे शहीद झाले. पण त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाने शत्रूला इतका वेळ रोखलं की महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचू शकले. हे फक्त महाराजांना वाचवणं नव्हतं. नाही, हे तर मराठा स्वराज्याचं भविष्याचं रक्षण होतं. आणि म्हणूनच या अतुलनीय त्यागाला आणि शौर्याला वंदन म्हणून स्वतः शिवाजी महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव बदलून पावनखिंड ठेवलं. अगदी. त्या वीरांच्या रक्ताने पवित्र झालेली खिंड. यामागे महाराजांची काय भावना असेल? पावन म्हणजे पवित्र हे नाव देऊन महाराजांनी फक्त त्या जागेला नाही तर तिथे झालेल्या बलिदानाला एक कायमचं पावित्र्य आणि सन्मान दिला. हे फक्त नाव बदलणं नव्हतं, तर ही एक घोषणा होती की स्वराज्य हे अशा निष्ठावान, निस्वार्थी आणि शूरवीरांच्या त्यागावर उभं आहे. हे नाव त्या 300 मावळ्यांच्या आणि विशेषतः बाजीप्रभूंच्या त्यागाचं कायमस्वरूपी स्मारक बनलं. आजही बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो. त्यांची निष्ठा म्हणजे निष्ठेचा सुवर्ण मानकच गोल्डन स्टँडर्ड मानली जाते. पण या कथेचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तिला खास बनवतं? खरं आहे, इतिहासात निष्ठेची अनेक उदाहरणं आहेत, पण बाजीप्रभूंच्या कथेचं वेगळेपण आहे त्यांच्या निस्वार्थपणात आणि ध्येयाप्रती असलेल्या संपूर्ण समर्पणात. इथे फक्त राजावरची व्यक्तिगत निष्ठा नाहीये, तर स्वराज्य नावाच्या एका मोठ्या ध्येयावरची निष्ठा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त आदेश पाळला नाही, तर स्वतःहून जबाबदारी घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वतःच्या प्राणांची बाजी लावली. हे नेतृत्वाचं पण लक्षण आहे. बरोबर. आणि तिसरं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत फक्त वचन पाळण्याचा विचार केला. स्वतःच्या वेदना किंवा मृत्यूची भीती नाही. म्हणजे ही कथा फक्त इतिहासातली एक शौर्यगाथा नाहीये, तर आजही तितकीच महत्वाची आणि प्रेरणा देणारी आहे. सगळ्यांसाठी एक दीपस्तंभासारखी आहे. स्वतःचा आराम, स्वतःची सुरक्षितता, एवढंच काय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या जबाबदारीसाठी, आपल्या मूल्यांसाठी आणि ध्येयासाठी कसं झोकून द्यायचं याची शिकवण यातून मिळते. बाजीप्रभूंनी दाखवून दिलं की खरं नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार नाही, तर जबाबदारी घेणं आणि वेळ आली तर सर्वोच्च त्याग करायची तयारी ठेवणं. त्यांनी हे सिद्ध केलं की मोठी स्वप्न, मोठी ध्येय ही फक्त विचारांनी नाही, तर त्यासाठी केलेल्या कृतींनी आणि त्यागांनीच पूर्ण होतात. बरोबर. स्वराज्य हे फक्त एका राजाचं स्वप्न नव्हतं, ते बाजीप्रभूंसारख्या हजारो वीरांच्या रक्ताने आणि त्यागाने साकारलेलं स्वप्न होतं. अगदी. आणि हेच आपल्याला त्या शेवटच्या विचाराकडे आणतं. साम्राज्य केवळ मोठ्या विजयांनी नाही उभी राहत, तर त्या विजयांच्या पायाशी असलेल्या बाजीप्रभूंसारख्या योद्ध्यांच्या अढळ निष्ठेने आणि निस्वार्थ बलिदानाने उभी राहतात आणि टिकतात. पावनखिंडीतील शौर्याची आणि त्यागाची ही गाथा म्हणूनच इतिहासात कायम जिवंत राहील. खरंच एक विलक्षण गाथा आणि एक न संपणारी प्रेरणा. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. बाजीप्रभूंनी ज्या प्रकारे आपल्या प्राणांपेक्षा आपल्या राजाला आणि स्वराज्याच्या मोठ्या ध्येयाला महत्त्व दिलं, त्या सर्वोच्च त्यागातून आजच्या काळात आपण काय शिकू शकतो? आजच्या जगात जिथे अनेकदा आपण स्वतःचा स्वार्थ, स्वतःची सुरक्षितता याला जास्त महत्त्व देतो, तिथे एका मोठ्या उद्दिष्टासाठी, एका मूल्यासाठी किंवा आपल्या जबाबदारीसाठी स्वतःच्या सोयीच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा बाजीप्रभूंच्या कथेतून कशी घेता येईल, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.